समोरच्यांनी भान राखून राहावं. आम्ही वाघाला पळून लावलं. मुळात आमच्या भागामध्ये वाघ नाही, आमच्या भागामध्ये बिबट्या आहे. आणि बिबट्या आहे तो कुत्री चोरणारा बिबट्या आहे, त्यामुळे तो वाघ नाही आहे. त्यामुळे त्यांनी जो पाहिला असेल तो बिबट्या पाहिला असेल. वाघ त्याला अजून बघायचा आहे, वाघाचं दर्शन त्याला झालं नाही. योग्य वेळी आम्ही वाघाचं दर्शन आम्ही त्याला देऊ किंवा घडवू. गोगावले साहेब हे आमचे नेते आहेत. दुसरी गोष्ट की असा कुठलाही उमेदवारी निश्चित झाले असे अधिकृत आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पडलेली नाही. आणि ह्या प्रसार माध्यमातून तुमच्या मार्फत आम्हाला ही माहिती पडते. परंतु आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते आहेत, ते त्यांना भारी आहेत. पण विकासशील गोगावले जरी आमच्या मतदारसंघात जर येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही जे बसलेले कार्यकर्ते आहोत, आम्ही दोघे ट्रस्टी आहोत. जोलाच्या मंदिर होण्याकरता किंवा जोलाचा परिसर सुधारणा करण्याकरता तुम्ही म्हणजे आज जो मुद्दा काढला तो अतिशय चांगला विचारला तुम्ही. जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी जोलाई मातेचा परिसर सुधारणा करण्याकरता आमदार गोगावले साहेबांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी आणलेला आहे. आणि ते झोलाई मंदिरचा जो परिसर आहे, अगदी गेट पासून ते पूर्णपणे भक्त निवास, जवळ 4 कोटीचं भक्त निवास आम्ही मानतोय. जवळजवळ तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर पाठच्या ज्या पूर्णपणे कंपाऊंड आहे, त्याचे 3 गेट आहेत किंवा अन्य ज्या गोष्टी आम्ही मंदिरासाठी सभामंडप आहे, ते संपूर्ण आम्ही गोगावले साहेबांच्या माध्यमातून आणलेलं आहे. आणि त्या मातेने 4 वेळा भरतशीर गोगावले साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यांच्या आशीर्वादाने भरतशीर गोगावले साहेब निवडून आलेत. मी 4 वेळा सरपंच झालेला आहे, 2 वेळा जिल्हा परिषद झालो आहे, हे 4 वेळा सरपंच झालेत, हे सभापती झाले. तेव्हा झोलाई माता जास्त करून स्थानिकांना आशीर्वाद देते. आमच्या लोकांना आशीर्वाद थोडा उशिरा मिळतो, परंतु आमच्या स्थानिकांची जी भक्ती आहे ती इतरांपेक्षा अधिकची आहे. की आम्ही मतलबाची भक्ती करत नाही, स्वार्थासाठी भक्ती करत नाही, की आम्ही अगदी तन मना धनापासून जी भक्ती आम्ही झोलाई मातेची करतो. त्यामुळे झोलाई माता ही प्रथम आम्हाला पावते. जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्याच्या आरक्षणावरती चर्चा करत असताना काही मुद्दे विधान विभागाच्या बाबत उपस्थित झाले. त्याबद्दल आज पत्रकार परिषद आम्ही सामोरे जातोय. काही मुद्दे असे आहेत की विकासाचा मुद्दा विधान विभागातल्या जिल्हा परिषद सदस्यांनी कोणतेही कामं ह्यापूर्वी केली नाहीत. विधान विभाग विकासापासून वंचित आहे असे आरोप जिल्हा परिषदच्या सदस्यांवरती किंवा आमच्या शिवसेना पक्षावरती करण्यात आला. सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की महाड विधानसभेमध्ये 5 जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये वेनेरे जिल्हा परिषद मतदारसंघ गेले अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये 1 नंबरचा मतदारसंघ म्हणून गणला जातो. आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघाने विधान विभागातल्या करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून जवळजवळ आम्ही 3900चा लीड आम्ही माननीय गोगावले साहेबांना आमदारकीला दिलेला आहे. आणि हा जो आम्ही लीड दिलाय तो केवळ विकासाच्या जीवावर दिलाय. आमच्याकडं जी मतदार लोक आहेत किंवा आमची गावं आहेत, त्या गावचा 100% विकास जरी झाला नसला तरी 99% विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे. मग रस्त्याची कामं असतील, लाईटची कामं असतील, पाण्याची कामं असतील, आरोग्य सुविधा असतील किंवा अन्य ज्या विकासाच्या कामं आहेत, ह्या प्रत्येक गावामध्ये अनेक वर्ष जी कामं चालू आहेत ती शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहेत. आणि गोगावले साहेबांच्या माध्यमातून ही कामं पार पडलेली आहेत. अत्यंत दुर्गम भागामध्ये जे रस्ते पोचलेत, उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर करंजाडी मस्केकोंड, दक्षिण टोक किंवा पिंपळकोंड किंवा अन्य जी गावं आहेत, या गावामध्ये जी रस्ते कधी एवढ्या वर्षामध्ये 70 वर्षामध्ये रस्ते झाले नव्हते, त्या गावापर्यंत डांबरीकरणाची कामं पूर्ण झालेली आहेत. आमच्या दादलीपासून फाळकेवाडीपर्यंत असं एक गाव नाही की तिथे डांबरीकरण झालेलं नाही. रस्त्याचा जो मूळचा प्रश्न आहे तो पूर्णपणे गोगावले साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे निकाली निघालाय. ज्या गावांना दळणवळण देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष व्हायला आली, जवळजवळ रस्ते नव्हते, जोडले गेले नव्हते, ते जोडण्याचं काम गोगावले साहेबांच्या माध्यमातून आलं. राहिला प्रश्न पाण्याचा. यापूर्वी पाण्याचे टँकर जवळजवळ 27 ते 28 टँकर लागायचे पूर्ण भागामध्ये, जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. पण गोगावले साहेबांच्या नेतृत्वामुळे आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या योजनाचे काम सुरू आहे. बहुतांशी कामं झालेली आहेत. आणि जवळजवळ 27 ते 28 टँकर लागत होते, आता जवळजवळ 4 ते 5 टँकरवरती आलेले आहेत. ते पण 1 महिन्यासाठी फक्त टँकर लागतो. आणि ते फक्त ज्या काही पाण्याच्या सुविधा म्हणजे उद्भव नसल्या कारणाने त्या अडचणीमुळे त्यांना पाणी मिळू शकलं नाही. परंतु पाण्याचा प्रश्न विधान विभागातला
पूर्णपणे शिवसेनेने सोडवलेला आहे. राहिला प्रश्न आरोग्याच्या सुविधा देखील प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उपकेंद्र आहेत. उपकेंद्रामध्ये आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर आहेत. शिवाय ज्या ज्या योजना आहेत, आमच्या मतदारसंघामध्ये 3 रेल्वे स्टेशन आहेत आणि 1 रेल्वे स्टेशन विनेरे हे रेल्वे स्टेशन कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झगडून दिल्लीपर्यंत जाऊन ते रेल्वे स्टेशन आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ते रेल्वे स्टेशन आणलेलं आहे. विकासाचा मुद्दा आमच्यासमोर करताना समोरच्यांनी फार भान राखून करावं, कारण आमचा कार्यकर्ता जो आहे शिवसेनेचा अगदी दादलीपासून फाळकेवाडीपर्यंत तो विकासाने झपटलेला आहे. त्याला फक्त विकास बघतो. आमच्या गावामध्ये जर गेला समोरचा जो कोण बोलतोय, तुझ्या गावात जातो, त्या गावाच्या सभामंडपात बसतो, तो सभामंडप शिवसेनेने बांधलेला आहे. ज्या गावात पाणी पितो ते पाणी शिवसेनेने आणलेलं आहे. ज्या रस्त्याने जातो तो रस्ता शिवसेनेने आणलेला आहे. त्यामुळे ही सगळी जी कामं आहेत प्रत्येक गावामधली ती आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे आम्ही कुठला नारळ फोडून आमचं कुठलं काम झालं नाही असं आमचं एक गाव नाही. काही अडचणी 5 मेला पाऊस पडला, त्यामुळे जे कामं आमची अपुरी झालेत ती येणाऱ्या काळामध्ये आम्हीच पुरे करणार आहोत. समोरच्यांनी भान राखून राहावं. आम्ही वाघाला पळून लावलं. मुळात आमच्या भागामध्ये वाघ नाही, आमच्या भागामध्ये बिबट्या आहे आणि बिबट्या आहे तो कुत्री चोरणारा बिबट्या आहे. त्यामुळे तो वाघ नाही आहे. त्यामुळे त्यांनी जो पाहिला असेल तो बिबट्या पाहिला असेल. वाघ त्याला अजून बघायचा आहे. वाघाचं दर्शन त्याला झालं नाही. योग्य वेळी आम्ही वाघाचं दर्शन आम्ही त्याला देऊ किंवा घडवू. त्यामुळं आमच्याशी बोलताना, आमच्या पक्षावर टीका करताना भान राखून करावं. भरतशेठ गोगावले साहेबांवरती किंवा विकासशेठ गोगावले साहेबांवर बोलून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे आणि तो प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळून काय त्याचा फायदा तुम्हाला काय होणार नाही. आणि राहिला प्रश्न आमच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक कोणी लढवायची, तर माझं चॅलेंज आहे ओपन की आमच्या कुठल्याही 33 ग्रामपंचायतीपैकी 28 ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेनेचे आहेत. त्यापैकी एकही सरपंच, कुठलाही सरपंचला आम्ही ह्या उपसीटवर निवडून उभा केला तर त्याला आम्ही भरघोस मताने निवडून आणू. विकासशेठ गोगावलेंची कुठली या जिल्हा परिषदमध्ये कुठली वावडी उठवली जाते पूर्णपणे चुकीची आहे. तर आमच्याकडे जे शिवसैनिक आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. पैशाने विकलेले जाणार नाहीत. ज्यांना पैशाचा माज आलाय ते पैशाचा माज दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्याला सडीसोड उत्तर आमच्या भागातले शिवसैनिक योग्य वेळेला देतील. राहिला प्रश्न तुमचा जो मुद्दा केला की बाबा मी ह्या गावचा रहिवासी आहे, सुतारकोंड गावाला माझा जन्म झाला. मित्रांनो, तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय की सुतारकोंडला जन्म झाला, गेले अनेक वर्ष ज्या गावाचा तो सरपंच म्हणून काम करतोय त्या गावाची परिस्थिती बघा आणि सुतारकोंड किंवा विनेऱ्याची परिस्थिती बघा. विनेऱ्या गावामध्ये सरपंच असताना किंवा आमच्या कार्यकर्त्या शिवसेने अतिशय चांगल्या प्रमाणे काम केलंय आणि एखादा जन्म झाला एखाद्या ठिकाणी म्हणून तो तिथला रहिवासी होतो असा भाग नाही. त्यांचे ते अधिकृत सरपंच त्या शिरगावचे आहेत. शिरगाव हे गाव आमच्या विनेरे विभागामध्ये येत नाही. त्यामुळे ते आमच्या विभागातले नाहीत. त्यामुळे ते पूर्ण वेगळ्या विभागातले आहेत. त्यामुळे आमच्या विभागामध्ये ते येण्याचा काही प्रश्न येत नाही. आले तरी आमचे शिवसैनिक निवडणुकीच्या माध्यमातून त्याला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा सर्व कार्यकर्ते कुठल्याही आमिषाला न बळी पडता सगळ्या बाजूने आमचे सगळ्यांनी फक्त शिवसेनेचा धनुष्यबाण या विचाराने पिरडून मतदान केलं जातं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी वावड्या उठवल्या जातात त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि त्यांनी आमच्या नेत्यावरती जी चिखलफेक नेहमी केली जाते ती कुठेतरी थांबवली पाहिजे. ती थांबवली गेली पाहिजे. कारण त्यांना आमचा एक सरपंच, त्यांच्यासमोर एक सरपंच जरी आम्ही निवडणुकीला परत सांगतो सरपंच जरी उभा केला तरी आम्ही आमच्या ज्या मतदारसंघामधलं जे आमचं जे प्राबल्य आहे, जे मतदारांचं प्राबल्य आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. त्यामुळे एवढंच सांगतो की त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये वल्गना करत असताना आमच्या विनेरे विभागातल्या प्रामाणिक शिवसैनिकाला चॅलेंज करू नये. जरी आमचा विभाग आमच्याकडे MIDC नसली, आमच्याकडे कुठला उद्योगधंदा नसला तरी आमचे प्रामाणिक शेतकरी किंवा प्रामाणिक कामधंदा करणारे, पोटासाठी निर्वहन करणारे शिवसैनिक आहेत. ते प्रामाणिक आहेत, निष्ठावंत आहेत. हीच आमची संपत्ती आहे. हे आमचे शिवसैनिक आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हेच त्याला उत्तर देतील. त्याचा जो भ्रम आहे की आम्ही पैशाने मतदार विकत घेऊ शकतो, त्यांनी कुठलं असं काम केलं विभागामध्ये दाखवावं. तर आम्ही आमच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन या ग्रामपंचायत, तुम्ही पत्रकार बंधूंना तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः त्या गावामध्ये जावं आणि आमच्या प्रत्येक गावापासून दादलीपासून ते फाळकेवाडीपर्यंत कोटी रुपयाची कामं प्रत्येक गावात झालेत आणि ती शिवसेनेच्या माध्यमातून झालीत आणि कुठल्याही पक्षाने इतर कुठलं काम केलेलं नाही. मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समिती सदस्यांनी किंवा आमच्या असणाऱ्या सभापतींनी किंवा आमच्या मागच्या गेलेल्या विजय दोंडू सावंत कैलासोशी किंवा आमचे मित्र अमित मोरे असतील, त्यांनी सुद्धा विकासाची कामं शिवसेनेच्या माध्यमातून केलेत आणि ती कामं केल्यामुळं आम्ही लोकांनी कामं केल्यामुळं भरतशेठ गोगावले साहेबांच्या पाठीमागे राहून ही आम्ही कामं केलेत. आम्ही कुठल्याही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य आमचा निष्क्रिय नाही, तो सक्षम आहे. तो प्रत्येकाला तो फक्त तुमच्या ज्या झोतामध्ये येत नाही, कशा झोतामध्ये येत नाही, त्यांना प्रसिद्धी ज्यांना जी आता आहेत ना प्रसिद्धी देत आहेत
स्वतःची गाडी आणली, स्वतःसाठी आणली, ती लोकांना दाखवत आहेत. त्यापेक्षा आम्ही तसं काय कुठलं चुकीचं काम करत नाही. आम्ही फक्त विकास आणि विकास कसा आमच्या गावामध्ये होईल, आमच्या इथं बसलेला सर्वसामान्य कार्यकर्ता पूर्ण गावाचा विकास कसा होईल हे सगळं प्रयत्नशील आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार आमच्या भागातलाच आम्ही जरी दिला तरी त्याला आम्ही 100% बहुमताने निवडून आणू. तेव्हा आमचं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी आमच्या विकास शेठची किंवा इतर आमच्या नेत्यांची बरोबरी तुलना करण्याची प्रयत्न करू नये, कारण त्यांची बरोबरीच करू शकत नाही. तो वाघ आहेत ते, आणि अस्सल वाघ आहेत, बिबटे नाहीत कुत्रे चोरणारे. बिबटेसारखे कुत्रे मारणारे वाघ ना, आम्ही अस्सल वाघ आहोत. आणि आहोत का नाही वाघ हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.